वेलकडी टीम या सीझनमध्ये भरपूर पारितोषिक पटकावून मोकळी झाली आणि नक्कीच आज देखील आपण पाहिलं तर पटकावण्याच्या तयारीमध्ये आहेत. ओमसाईड ट्रिपल फोर नागले टीम देखील आपण पाहिले तर मग त्याने देखील एक पारितोषिक पटकावले गेले खोलांडीच्या मैदानावर. आज जोडीकडे आपण नजर टाकूया. आपण सध्या तरी अक्षय कोल्हा अँड रोशन कांबळे ही जोडी पाहतोय आपण. बॉलिंग मार्कर बघतोय आपण आझाद वळवी, आझाद परिंद आहे. अंपायर आमचे जयेंद्र वाघे. नक्कीच जयेंद्र वाघे यांचं देखील एक लाईन आहे, ब्रीद वाक्य आहे. जयेंद्र वाघे बोलू नको नक्की सध्या तरी म्हणतात नको. चांगले अंपायर्स आहेत आमचे, चांगलं बॉन्डिंग आहे आमच्या अंपायरमध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण बघतो आझाद मस्त सामना करताना पाहायला मिळतील आपल्याला. रोशन सुरुवात झाली आहे, चला करूया धमाल आणि कमाल. पहिला बॉल पाहिला पण तर खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. बॉल फिल्डर होते तिथे, बघत होते बॉलला पकडू का काय, परंतु नक्की डोक्याच्या वरून चालला होता, परंतु पोचू शकले नाही आहेत. परंतु धावा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु जास्त नाही मिळाल्या, फक्त मिळाली ती म्हणजेच एकने मात्र आपण बघितलं तर सुरुवात झाली आहे. एक झालंय परंतु कार्य नेक होईल का हा विचार करावा लागेल. हा नेक करावाच लागेल. बघा जर आज तुम्ही मग जवळजवळ तुमचा नक्कीच घरचा रस्ता पकडून आज कडाई स्पोर्ट्स पायी चषकामध्ये पण जर आलायत तर मग जो रस्ता पकडून आलायत ना, मग तो रस्ता आता आलाय तर मग काहीतरी प्रवास सक्सेस झाला पाहिजे ना. खाली तर कोणी जाण्याचा विचार करणार नाही. हो परंतु एक संघ इथून जाईल, काहीतरी घेऊन जाईल, परंतु आजच्या दिवसामध्ये कोणता. फेर्स ओपन केलं होतं बॅटचं, गॅपमध्ये बॉल आहे. हो क्षेत्ररक्षक मिसफिल्डिंग करतायत तिकडे. असं वाटलं होतं की सहज स्टॉप करतील बॉलला, परंतु मिसफिल्डिंगचा फायदा मिळाला सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी टीमला. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी टीमने पहिल्या स्पर्धेपासून जे पारितोषिक पटकावले ते असे मला वाटतं 4 की 5 ट्रॉफ्या पटकावल्या. 4 ट्रॉफ्या जिंकल्यात असोसिएशनमध्ये, एक आणि नक्कीच मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा एक जी KCA मध्ये जिंकली होती. म्हणजे 4 ट्रॉफ्या जिंकल्यात या सीझनमध्ये. आणि कदाचित आज देखील आपण पाहू शकतो की तसा विचार असेल त्यांच्या मनामध्ये. आकुडब्या चिल्ले तुटून पडलाय अक्षय कोल्हा. या वेळेला मात्र बॅट मधून बोलतोय सिक्सर 7 धावा. जमलाई सारा देवेश डुबियो जमलाई सारा आज वाढ दिवसाला. खूप धन्यवाद अक्षय कोल्हाचा. बोलला बल्ला षटकार 6 आणि 6चा जेव्हा नक्कीच पाडा जेव्हा वाचला जातो ना, तर मग डगआउटमध्ये जे बसलेले आपले साथीदार असतात ना ते देखील खुश होत आहेत. आणि सिक्सर पाहिल्यानंतर मग कोणाला आनंद नाही होणार, कारण की नक्कीच आपण पाहिलं तर रिंगचा किंग मात्र बनायचा असताना नक्कीच जर सिक्सर ठोकला तर आपण बघू शकतो तर मग हा मोठा फटका. आणि हा फटका कोणाला हवा नसतो. बघा प्रत्येक संघ जेव्हा बॅटिंग करतोय ना की हा तर फटक्याच्या शोधात असतो आणि शोध पूर्ण झाला आहे. एक शोधला पाहूया आझाद वळवी पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे मग कमबॅक करतील का. फुल टॉस होता, सन्मानजनक मात्र खेळला जातोय. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे, बॉलला स्टॉप केला गेलाय, रन्स एक कंप्लीट झाली आहे. रिस्क घेणार नाही आहेत, रिस्क मात्र आपण बघितलं तर उचलली जाणार नाही आहे. आझाद वळवी यांचा स्पेल आपण बघितला तर मग आत्तापर्यंत बॉल फेकून झालेत 4 बॉल फेकून झालेत आणि 10 धावा बनवलेत त्यांनी, म्हणजे दिल्यात बॅटरने 10 धावा बनवल्यात. कोलंडे टीम नक्कीच आज थोडीशी कमी खेळाडू घेऊन आली आहे, परंतु चांगला खेळ केला, त्यांचं कौतुक करावं लागेल. चांगले खेळाडू नसताना देखील चांगला खेळ केला. अकोटप्याची लाईन आहे रोशनसाठी. नितीन आहेत तिथे, नितीन राऊत बॉलला फील्ड करताना पाहायला मिळत आहेत. ओमसाईड 444 नागली टीम म्हणजेच पिंट्या दादांची टीम ओळखली जाते. पाहू शकते आपण यावेळेला आझाद यांचा जर स्पेल पाहतोय 11 धाव्यांचा राहिला आतापर्यंत. अक्षय कोल्हा यांचा जो आपण बघू शकतो जो इंटेन आहे ना, एकदम शांत स्वभावाचं क्रिकेट खेळत आहेत, कोणत्याही प्रकारची घाई गडबडी करत नाही आहेत, परंतु शांतीमध्ये मोठी क्रांती घडवतात. हा त्यांचा एक खास अंदाज आहे आणि तो नक्कीच सगळ्यांना आवडतो. पाहूया पुढचा बॉल. दिशाहीन बॉल आहे, त्या बॉलला मात्र आपण बघितलं जयसी गेंद आणि वैसी नसीहत बाउंड्रीच्या बाहेर पाठवलंय, परंतु पंच निरीक्षण करतायत आणि पंचांनी देखील यस हात हलवलेत आणि दर्शवलाय हा बॉल बाउंड्री लाईनच्या पार. मिळेल चौकार 4. गावागावान खुल्ला मैदान फोर्सिक सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर्सिक सरची होते धमाल. ही तर क्रिकेट पटूंची
ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण भावेश पवार गुरुदेवाला गावागावात नावाला खूप खूप धन्यवाद डीजे. नक्कीच आपण बघू शकते तर मग गोडसाईचा बोलबाला नेहमीच असतो आणि रात्री देखील राहिला थोडासा आपण बघितलं तर मग सेमीफायनलमध्ये आलेत प्रिन्स 11. परंतु सुरुवात काय धमाका झाली होती प्रिन्स 11ची. मैया डॉन आपला पाहिला होता पहिले 2 बॉल 2 सिक्सर आले होते भावेशला. सध्या तरी तो भाग तो त्या क्रिकेटचा होता. आपल्या क्रिकेटच्या भागाकडे आपण वळूया जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण बघितला आणि पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये ज्या धावा आल्यात ना 15 पॉझिटिव्ह आणि मोठी सुरुवात मिळाली आहे. पाहूया आपण बेलगडी टीम कितपर्यंत जाताना पाहायला मिळेल. या परिणाम पाहू शकते की त्यांच्याकडे बॅटर भरपूर चांगले आहेत. रोशन सायकेंकडे बॉलिंग मार्कवर आपण बघितला तर जो बॉलर पाहतोय आपण ऋषिकेश परेड आहेत. ऋषिकेश परेड यांच्या हातामध्ये आपण बघितलं तर बॉल सपवला आहे आणि पुढचा बॉल खेळायचा होता परंतु व्यवस्थित जसा खेळायचा होता तसा आला नाही या बॅटमध्ये. अंपायरचं आपण बघितलं तर लेग बायचा इशारा मात्र पोचवताना पाहायला मिळतील. प्रयत्न काय आहेत बेलकडी टीमचे तर नक्कीच मोठे प्रयत्न आहेत आणि मोठ्या धावा नक्कीच उभा करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा कारण की जगाने तुम्हाला वेडे म्हटलं तरी चालेल कारण की या जगात वेडी लोकच असतात ना ते इतिहास मात्र घडवत असतात. आणि पाहूया आपण तर इतिहास मात्र आजच्या दिवसामध्ये कोण घडवताना इथे देखील पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. फटका खेचलाय अगदी आपण बघितलं स्लॉक सेट केलाय बॉलला अक्षरच्या बॅट मधला पाहिलाय तर या वेळेला आसमानी तुफानी सुलतानी सिक्सर सारावा. अक्षय आपण बघितलं तर अगदी कूल माइंडने क्रिकेट खेळते. कोणत्याही प्रकारे आपण बघितलं तर मग हावभाव मात्र दर्शवत नाही आहेत परंतु शांत स्वभावाने आणि इतका घातक खेळ करतो म्हणजे मासूम चेहरा आणि घाव करतोय गहिरा असंच म्हणावं लागेल. मनगडी बडगा पुन्हा एकदा पाहतोय आपण पाटलाचा नाद बैल गाडा 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 आणि सध्या तरी अक्षय कोल्हा करतोय बॅटच्या साहाय्याने मोठावाला राडा सिक्सर. क्या बात आहे 2 सिक्सर कंटिन्यू. ऋषिकेशवर आक्रमण केलं गेलंय आणि इथे आपण पाहू शकतोय तर मग आता हॅट्रिकच्या मार्गावर मात्र येताना पाहायला मिळतोय. सिक्सरची हॅट्रिक्स पाहायला मिळेल का. ऋषिकेशचा पुढचा बॉल फटका मात्र खेचलाय परंतु बॉल हवेत आहे. पाहावं लागेल बॉल मात्र शतरक्षकाच्या हातातून निसटलाय. इनफील्ड मध्ये बॉल मात्र रिटर्न आलाय परंतु बॉलची फेकी कुठे आले नॉन सेकंडला. मोका दिला आणि आपण पाहिलं तर हा मोका मात्र आपण बघितलं कोणाला तर अक्षय कोल्हा सारख्या नावाच्या बॅटरला अतिशय घातक रूप त्याने धारण केलंय. अतिशय वेगवान आपण बघितलं तर खेळ करतोय. धाव फलकावर 30 धावा चेंडू फेकून झाले तर 5. हा बघा पापडी टीम तिकडे आंब्याची बाग आहे ना तिकडे आंबे वगैरे तोडू नका कारण की आंब्याचे मालक आहेत तिकडे. तिकडे आयोजकांची काही जबाबदारी नाही आहे. जे काय होईल ते तुम्ही सांभाळून घ्यायचं आहे. आंबे वगैरे तोडू नका रिक्वेस्ट असेल. पाहू शकतो यावेळेला बॉलला पुन्हा एकदा उडवलाय हवेत परंतु आता फिल्डर आहे तिथे प्रकाश होते आणि त्यांच्या माध्यमातून कॅच कंप्लीट केलाय परंतु अक्षयने खेळ काय जबरदस्त केला आपल्या संघासाठी. आपण पाहू शकतो जाता आता आपण बघितलं तर मग एक फुलातून आपण पाहू शकतो तर मग स्टार्ट कन्वर्ट करून दिला गेला आणि तिथे विश्लेषण करायचं झालं तर 2 ओव्हरचा खेळ हा पूर्ण होताना पाहायला मिळाला आहे. 2 ओव्हरच्या खेळानंतर आपण पाहू शकतो की फलकावर 15च्या सरासरीने 30 धावा आहेत आणि या 30 धावा आपण बघितल्या तर मग भरपूर झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 15 दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 15 दुने 30 नक्कीच 15चा पाडा मात्र नक्कीच इथे
हा पाठ केला आहे सध्या तरी सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी टीमने. मग लक्ष असू द्या मित्रांनो, कोणतेही खेळाडू असतील, कोणताही संघ असेल तर त्या आंब्याच्या बागामध्ये नक्कीच जर आपण नक्कीच सावलीच्या आशयाला जरूर बसा, परंतु आंबे वगैरे तोडू नका. कारण की त्या बागेचे नक्कीच मालक तिकडे येत आहेत आणि मग तिथे जर आंबे वगैरे पाडले तर मग आयोजक आणि जबाबदार राहणार नाही आहे. कारण की जबाबदार तुम्ही नक्कीच म्हणजे जसं म्हटलं आहे ना, जैसे ज्याचे कर्म त्याचे फल देते रे ईश्वर. नक्कीच तुमचे कर्म तुम्ही नक्कीच मग भोगावे लागतील तुम्हाला. असं तरी आम्ही मग आमच्या क्रिकेटकडे वळतोय. गुरुनाथजी गांगुडा साहेबांचा देखील इथे शुभागमन झालं आहे आणि त्यांचं देखील आम्ही मनापासून करतोय स्वागत. वेलकम गुरुनाथजी गांगुडा साहेब, आपलं देखील मनापासून स्वागत आहे. हो, सुनील राऊत आलेत आता बॉलिंग मार्कवर. सुनील राऊत यांचं जर आपण बघू शकतो तर मग बॅट्समन आले तर रोशन उंबारसाड आपण पाहू शकतोय. आपण बघितलं तर मग बेलकडी संघाचा आपण बघितलं आता रूपरेषा बदलणारा खेळाडू म्हणजेच रोशन. परंतु दोन्ही रोशन आहेत. हा रोशन नक्कीच आपण बघितलं तर पूलचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. रोशन कांबडी होता, परंतु या वेळेला पाहू शकते आपण तर चित्र काय घडलंय. मागील 2 बॉलवर दोन्ही ओपनर्स मात्र आपण बघितले तर मग परतले गेलेत. आता सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी टीम थोडासा फसलाय की काय असं चित्र डोळ्याच्या समोर आपल्याला बघायला मिळालंय. परंतु आपण बघू शकतोय नक्की ज्याप्रमाणे ओम साई 444 नागले टीम यू टर्न कमबॅक मॅचमध्ये परतीचे संकेत देतोय. पहिल्या जवळजवळ 2 ओव्हरमध्ये 15चे सरासरी 30 धावा आल्यात. परंतु रोशनची मिळालेली विकेट पाहू शकतो, अक्षयची मिळालेली विकेट आपण पाहू शकतो. मॅचमध्ये मोमेंटम क्रिएट करून देईल का ओम साई 444 नागले संघासाठी? पाहूया नेमका घडेल काय. जाऊया डीजे कडे गाणं ऐकूया. वेलकम बॅक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला जो बघायला मिळतात मिस्टर सचिन कांबडी. रोशन कांबडी गेल्यानंतर सचिन कांबडी आलेत. हे देखील आपण बघितलं तर करामती खेळाडू आहेत. रोशन उंबरचढ आपण बघितलं तर मग ह्याच्याकडे आपण पाहू शकतोय तर मग सगळ्यांची नजर असेल सिद्धिविनायक बेलकडी संघाची. सरळ बॅटने खेळलेला फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. मागील 3 चेंडूमध्ये 3 विकेट आलेले आहेत आणि त्यामुळे बघितलं तर सुनीलला मिळते या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक दुसरी सफलता. सचिन आले आणि सचिन गेले. टाटा बाय बाय, आउट. कम बॅक करूया. सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्री काणाई देवी चषक 2026 पाहतोय मित्रांनो. बघा नेमकं काय झालंय. जिथे अक्षयची विकेट मिळाल्यानंतर रोशन कांबळीची विकेट मिळाली. त्यानंतर మనం बघितलं तर मग नवीन बॅटर सचिन आले. सचिन कांबळीचे देखील विकेट मिळाले आणि आता नवीन बॅटर आले. तर आता बॅटिंग करण्यासाठी महेंद्र कोल्हा पाहू शकतो आपण. तर मग बॉलर अंदे हॅट्रिक आपण पाहू शकतोय. तर मग हॅट्रिकच्या मार्गावर आहे. त्यांनी धावफलक आपण बघितलं तर मग थांबवून ठेवलंय 30 वर. हॅट्रिक बॉल स्लाइस केलाय. ओ हॅट्रिक, विकेटचे हॅट्रिक पूर्ण झाले सुनील राऊतची. क्या बात आहे. अगदी सहजच विकेट मी तर म्हणून दिली हातामध्ये काढून. रोशन नाराज झालेत. मला का स्ट्राईक दिली नाही, हा फटका का असा खेळला, कुठे खायचा होता. तर नक्कीच या बॉलवर नक्कीच आपण पाहू शकतो तर एक चांगला फटका झाला असता, परंतु आत्ता झालं गेलं विचार करून फायदा नाहीये. विकेट डाऊन झाले. 3 चेंडूमध्ये 3 विकेट आणि हॅट्रिक पूर्ण झाली सुनील राऊतची. वेलकम बॅक. पुन्हा एकदा करूया. सगळ्यांचं मनापासून स्वागत. बघा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये नेमकं चित्र कसं पलटताना पाहायला मिळतं. एक मोमेंटम पुरेसा असतो क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं तर पलटवार करण्यासाठी, आणि तोच तर पाहायला मिळाला की बघा धावा सुंदर येत होत्या, परंतु जवळजवळ ज्याप्रमाणे आपण पाहिल्या ना तर सुरुवातीचे 11 बॉल पहा की नक्की धावा छान येत होत्या, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर काय झालं
की जे 11 नंतर आपण बघितलं म्हणजे 12वा 13वा 14 आणि 15वा म्हणजे जे चेंडू आलेत ना मागील चार ते आपण पाहू शकतो तर मग विकेट आलेत 4 विकेट आपण पाहिलं 3 विकेट आपण पाहू शकलं तर या ओव्हरमध्ये आलेत आणि पहिल्या जवळजवळ म्हणजे दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आपण बघितलं तो 1 विकेट म्हणजे 4 विकेट ते कंटिन्यू आलेत या मॅचमध्ये पाहतोय सुनील राऊत निलेश बरप आलेत आता 6व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी रोशन यांना आपण बघितलं तर मग आता सध्या तरी नॉन स्ट्राईक यांकडे आपण बघू शकतोय वॉचमॅनची भूमिका मात्र करताना मात्र उभं ठेवलंय फटका हवेत विकेट क्रमांक 4 सध्या तरी आपण पाहू शकताय सगळेच विषय पेंडिंगला आणि सुनील राऊत आलाय विकेटच्या सहाय्याने या मॅच मध्ये ट्रेंडिंगला चौथा धक्का आउट नेमकं चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये तुषार आलेत आता कॅप्टन आलेत तसेच दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर तन्मय भुरे त्यांचा देखील इथे शुभगमन झालं वेलकम तन्मयजी भुरे स्कोरिंग छान केलंय त्यांनी या स्पर्धेमध्ये एकूण 3 दिवसामध्ये मागील 5 बॉल पाहिले तर मग 5 बॉलवर मात्र विकेट आलेत परंतु एक बॉल जर सोडला तर दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा होता परंतु आता इथे काय बॅट्समन आलेत तुषार आलेत हा रोशन बघा रोशन कधी बॅटिंग करण्यासाठी आले तर जवळजवळ दुसऱ्या ओव्हर नंतर आलेत परंतु आता तर जिथे आहेत तिथेच आहेत बघूया आता नेमकं काय घडेल चांगला बॉल पाहू शकतोय या वेळेला अतिशय सुंदर कमबॅक पाहायला मिळाला आणि ज्याप्रमाणे क्रिकेट आपण पाहू शकतोय तर ज्या प्रकारचा खेळ आहे ना ज्याप्रमाणे एखादा सरडा देखील आपण बघितला ना तर कमी रंग बदलत असेल तशा प्रकारचा क्रिकेटचा खेळ हा रंग मात्र बदलतोय आणि हो तेच पाहायला मिळालं पहिल्या 2 ओव्हरचा खेळ बघा 15च्या सरसरीने 30 धावा आणि या ओव्हरचा खेळ आपण बघितला तर 5 बॉल धाव तर एकही नाही आणि 4 विकेट शेवटचा बॉल पाहतोय आपण रोशनना मात्र काय तर आता नक्कीच नॉन स्ट्राईक एंडकडेच उभं राहावं लागेल त्याशिवाय पर्यायच नाही आहे आडवी बॅट मात्र खेचलंय बॉलला मात्र खेळला गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये 2 रन्सचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे 2 रन्स तर मिळाल्यात कशासाठी तिसऱ्याच रनसाठी मात्र प्रयत्न आहेत का आणि 3 रन्स जोडल्या जात आहेत अखेरीस आपण पाहू शकताय तर मग अखेरच्या चेंडूवर 3 रन्स येताना पाहायला मिळाल्यात आणि या 3 रन्समुळे आपण पाहू शकतो की संघाची टोटल 33 च्या घरामध्ये पोहोचलेली पाहायला मिळते आणि 34 धावांचं टार्गेट मात्र या मॅचमध्ये सेट झाले 34 टू विन पाहू शकतो आपण परंतु कौतुक करावं लागेल सुनील राऊत आपण पाहू शकतो काय बॉलिंग केली आहे आपल्या टेनिस क्रिकेट करिअरमध्ये आपण बघू शकतो एक बेस्ट स्पेल एक आठवडीतला स्पेल आणि नक्कीच आपण बघू शकतो की मग असे जेव्हा स्पेल येतात किंवा अशी कामगिरी एखाद्या आपल्या वर्षाच्या खेळाडूकडून होते ना तो आत्मविश्वास देऊन जातो कारण की बघा एखाद्या खेळाडूला आपण पाहू शकतो ऊर्जा मिळवण्यासाठी आपण पाहू शकतोय त्यांचं योगदान त्यात नंतर आपण बघितलं की त्यांचं आपण बघितलं तर मग इतर खेळाडूंचं योगदान देखील मिळणं गरजेची बाब असते गोलंदाजाने केलेली मेहनत आणि नक्कीच त्यांच्या साथीदारांनी त्यांना नक्कीच साथ दिली आहे आणि त्याचा मिळालेला फायदा म्हणजे एकूण मिळालेल्या त्या विकेट आपण पाहिल्या तर 4 टीमच नाहीये आता ही 2 मॅच होणारच नाही ना ही मॅच डायरेक्ट ऍक्टिकल मध्ये होईल असं तरी काय माहितीये का आता ही चिठ्ठ्या आता ही एक टीम निघली आहे ही एक टीम निघली बरोबर आता आपण यांच्या 2 होतील यांच्या 2 म्हणजेच काय माहितीये का याच्याशी एकाला बाय काढायची एकाशी याला खेळवायची अशी समजलं का संतोष म्हणतोस प्रदीप या होय भाऊ आपण देखील या रूल्स सांगू आपल्याकडे आपण बघू शकतो की आता 2 संघ तर नाही आहे त्यामुळेच एक मॅच कमी आहे त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो जी खंडीपाडा टीम निघाली होती दुसऱ्या सत्रामध्ये पिरबाबा पापडी या 2 टीममध्ये आपण बघितलं तर आपण 2 चिठ्ठ्या उडवणार आहोत
आपण बघू शकतो मग ठरवा निघेल त्याला बाय द्यायची की मग राहील त्याला बाय. चला आपण बघू शकतो आपण ठरवू शकतो त्या ओमकार आपल्याकडे चिठ्ठ्या द्या. पण चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया आणि तिथे ठरवूया. या फिरवा पापडी टीम म्हणजेच इथे आपण बघू शकतो जो विजेता संघाच्या सोबत आपण बघू शकतो एक संघ खेळ आणि एक संघाला मिळेल बाय. लक्ष असू द्या बेलकडी टीम कारण की तुमच्या टीमच्या पुढे कोणत्या टीम नव्हत्या. जर टीम एखादी असती तर मग आपण सेकंड इनिंगमध्ये सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला नक्कीच पकडलं असतं परंतु तुमच्या पुढे टीम नाही आहे त्यामुळेच चला पापडी टीमचे कॅप्टन या. दोन चिठ्ठी आहे आपण एक चिठ्ठी काढू ती चिठ्ठी निघेल तो विजेता संघाशी खेळ जो राहील त्याला बाय. ओके आता तुम्हीच ठरवा कोणतरी उचला. हा ही खेळेल ही खेळेल आणि ती कोण खेळणार आहे माहिती आहे का. पापडी खेळणार आहे विजेता संघ अगेन्स्ट पापडी आणि बाय असेल फिर आपण बघितलं केतकी बॉईज खंडीपाडा टीमला असे मॅच पुढील पाहायला मिळेल आपल्याला. जाऊया आता आपण चेसिंगकडे. चला धावा आहेत 34 जिंकण्यासाठी आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 34चं टार्गेट पुन्हा एकदा डोळ्याच्या समोर आलंय. 34चं टार्गेट आहे आणि मग पूर्ण कशा प्रकारे केलं जाते. नितीन नितीन राऊत पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळाले. अक्षय बघा तेच म्हटलं की मग बॉलिंग मार्कवर रोशन आहेत आणि अक्षयची आय डी पोचली होती आमच्यापर्यंत. ती चेंज केली आहे मी आता रोशन आहेत कारण की नक्की रोशन ह्या संघाचे नेहमीच पहिल्या क्रमांकाचे गोलंदाज राहतात आणि पहिल्या क्रमचा गोलंदाजी मार्कवर. हो चांगला फटका होता थोडंसं आपण बघितलं एफर्ट्स लेझी एफर्ट्स चांगला मिळायला हवा होता. हा बॉल आपण बघितला तर मग 1 रन्स कंप्लीट पहिला बॉल डॉट त्यानंतर 1 रन्स आणि या 1 रन्सने आपण बघू शकतो तर सुरुवात झाली या फलकाची सुरुवात झाली आणि आता पाहू शकते तर मग 34 पर्यंतचा प्रवास हा प्रवास आपण बघितला तर मोठा आणि पूर्ण कशा प्रकारे करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते. आता आझादकडे संपूर्ण लक्ष असेल डगआउटचं कारण की आझाद कशा प्रकारचा खेळाडू आहे हे सगळ्यांना माहिती आहे. लेंथ चांगली आहे परंतु अंपायर मात्र लेट मात्र थेट जयेंद्र वाघ आहेत नक्कीच आपण बघू शकते मग त्यांचा डिसिजन मात्र थोडंसं लेट मात्र थेट पोचलं गेलं आहे आणि त्याने सांगितलं गेलं ज्याप्रमाणे की हा वाईट बॉल आहे पुन्हा फेकावं लागेल रोशन यांना. आझाद बॉलवी आपण पाहू शकतो आझाद ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग परिंदा असा आहे ना तशा प्रकारचा खेळाडू आहे कारण की बिना खिचखिच आपण बघू शकतोय बिंदास फटकेबाजी कारण की मग त्यांचा खेळ सुद्धा असा आहे. इनर एज होती विकेट किपरच्या हातामध्ये बॉल अक्षयच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला जातोय येतोय डॉट बॉल फेकून झाले त्या ओव्हरचे 3. सध्या तरी मग चांगला स्पेल राहतोय रोशन यांचा. आजसाठी पुढचा बॉल पाहतोय आपण शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न बॅटवर बॉल व्यवस्थित नाही आहेत रन्स कंप्लीट झाली आहे. थोडंसं आपण बघितलं तर मग अक्षय म्हणतात काय व्हायला हवं होतं कदाचित आपण बघू शकतो आपल्याला प्रोटेक्शन होतं जर एखादा रिस्क घेतला असता तर मग काम फिक्स झालं असतं. सध्या तरी आपण बघू शकतो तसं काही होत नाही आहे. टीमची टोटल पोचलेली पाहायला मिळते 3. ऑप्शनच्या बाहेर बॉल दिलाय त्या बॉलला मात्र अगदी बॅटवर घेतलं व्यवस्थितरित्या कॅप मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 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 आणि येतोय हा चौकार 4 धावा. 13 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज
एक मोठा फटका बघा, काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न केला गेला होता रोशन कांबळीच्या माध्यमातून. थोडंसं गतीमध्ये आपण बघितलं मिश्रण, थोडंसं स्लोअर वन लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा हा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न आपण बघितला ना तर मग थोडासा जो एक्स्ट्रा केला होता ना तर नक्कीच त्याचा आपण बघितलं तर मग स्वतःच्या संघाला आणि स्वतःला फटका लागला 4 धावा. तेव्हा चौकार आणि षटकार पडतायत ना तर गोलंदाजाच्या डोक्यावर देखील आपण बघू शकतो की मग विचार येत आहेत. चांगला होता बॉल हा, यष्ट्यांच्या वरून जाताना पाहायला मिळाला. इथे आपण पाहू शकतो तर मग पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण आणि फलकावर धावा पाहायला मिळाल्या, त्या म्हणजे 7 धावा मात्र आलेल्या आहेत. परंतु आपण पाहू शकतो तर मग करायची आहे ती म्हणजे 34 धावांवर मात. पाहूया कशा प्रकारे केली जाईल मात. राहिलेले 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. होमसाईड 4-4 नागले टीमला. पाहूया पूर्ण केली जाते की नाहीये. घेऊ एक छोटासा ब्रेक, परंतु आमचे डीजे ऑपरेटर थोडेसे व्यस्त आहेत त्यामुळेच आपण बघू शकतो की मग त्यांना काही आम्ही संधी देत नाही आहेत. परंतु आपण चला इतिहास पलटूया पहिल्या दिवसाचा. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो काय रोमहर्षक मॅच रंगला होता. एका बाजूने आपण बघितलं तर मग जय बजरंग पालनापाडा संघ होता आणि स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा. परंतु एक बॉल 3 धावेचे करत असताना काय जबरदस्त तो सूरज पवारचा फटका, सूरज हांडबाचा मात्र आपण बघितला तर तो फटका होता संदेश हांडबाचा होता नक्की जो फटका ज्याने चौकार लगावत संघाला अंतिम 4 मध्ये नेलं. दुसरा दिवस सोमसागर बामणगाव संघ 1 साइडली मात्र पुढे गेला. कालचा दिवस आपण बघू शकतोय तर मग मंगलमूर्ती नागले हा संघ आपण बघितला. कालच्या दिवसामध्ये नागले 2 संघ होते, परंतु आपण बघू शकतोय तर मग इथे मंगलमूर्ती नागले संघ कालच्या दिवसामध्ये आला. आज कोणता संघ येते पुढे बघूया. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकतोय बॉलर आले तर महेंद्र आझाद आपण पाहू शकतोय तर धावा 2 घेण्याचा प्रयत्न करतायत. नितीन राऊतचा चांगला सहयोग मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतोय तर पाणी तयारीत ठेवायचं आहे. रिक्वेस्ट असेल होमसाईड 4-4 नागले टीम पाणी तयारीत ठेवा. पाणी नाही का तिकडे आहे ना, रेडी ठेवा, कारण की सध्या उष्णतेचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळेच मग गरज लागणार आहे आणि नितीन यांना माहिती आहे की मग पाण्याची गरज लागणारच आहे. सरळ बॅटने खेळलाय बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. रोशन चांगले खेळाडू आहेत. रोशन आपण बघितलं तर मग बॅटिंगसाठी आले होते परंतु त्यांना बॅटिंग मिळाली नाहीये. 6 बॉल मात्र नॉन स्ट्राईक यांकडे राहिले. थोडंसं आपण बघितलं तर मग इम्प्रेशन आहेत. रोशन यांना काही फरक पडत नाहीये, त्यांना क्रिकेटमध्ये योगदानच नक्कीच हवं असतं. मग तुम्ही त्यांना आपण बघितलं तर मग बॅटच्या साईने फिल्डिंगच्या साईने बॉलिंग देखील करतायत. रोशन सिद्धिविनायक बेलकडी टीमचे आपण बघितलं तर एक महत्त्वपूर्ण स्टार खेळाडू आहेत आणि बेलकडी संघाचा जर आपण खेळ पाहिला ना तर नक्कीच मग त्यांचा खेळ देखील छान आहे, कारण की अगदी आपण बघितलं त्यांना सपोर्ट करणारे देखील प्रेक्षक देखील आपण बघितलं तर मग घर बसल्या भरपूर प्रेक्षक असतात. मग छोटे असो मोठे असो महिला वर्ग देखील असतो त्यांच्या पाठीमागे. अंपायर नक्कीच आम्हाला सांगतात की आता तुम्ही टीव्ही बघा, परंतु ही टीव्ही नाही बघायची. आम्हाला नक्की सांगितलं होतं की मग स्क्रीन बघा. असं तरी मग टीव्ही अंपायरला सांगतात की नक्कीच तुम्ही या आणि या डीआरच्या माध्यमातून ह्या चेंडूला पहा आणि निरीक्षण करून सांगा, कारण की तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की हा बॉल कशा प्रकारे गेलाय आणि की तिसऱ्या अंपायरची आपण बघितलं तर डिमांड इथे मात्र केली आहे स्वतः अंपायर्सने. वाईटसाठी आहेत आणि नक्कीच आपण बघितलं तर आमचे तिसरे अंपायर संतोष वळवी इथे तयारीत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. तो व्हाईटचा दगड आहे ना थोडासा सरकलेला आहे. अंपायर्स व्हाईटची ती दगड ठेवली आहे, दगड तुम्ही लाईनवर ओके केली आहे नक्कीच आपण पाहू शकते. चला डॉट आलाय. टीमची टोटल 10. प्लॅन मिस पाहतोय पण 10 धावा फलकावर लागलेले आहेत.
जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर अजून देखील 24 धाव्यांची गरज आहे आणि बॉल टाकून झाले त्या ओव्हरचे पण पाहिले तर मग 4 8 चेंडू आणि 24 8-24चा हा मॅच. आझाद आपण बघितला तर त्यांचे बॅट पाहतोय आपण नक्कीच फिरवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या बॅटमध्ये बॉल तितके आज प्रॉपर कनेक्ट झाले नाही आहेत. नितीनसाठी हा बॉल थोडा पुढे होता. खेळला जातो आपण पाहू शकतो कव्हर क्षेत्रामध्ये 1 रन्स कंप्लीट केले जात आहे. 1 रन्सपेक्षा जास्त काय मिळणार नाही आहे. या मॅचमध्ये आपण बघू शकतो की मग बाउंड्रीज आता शोधाव्या लागतील कारण की एक बाउंड्री आपण पाहिली होती पहिल्या ओव्हरच्या 5व्या बॉलवर त्यानंतर बाउंड्री आली नाही आहे. आता आपण बघितलं तर मग धाव फलकावर आहेत 11 आणि 23 7-23 आझाद आहेत. या बॉलवर नक्कीच आपण बघितलं तर आक्रमण होऊ शकत आहे आणि गरज आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न तर होता परंतु बॉल आहे खराब वाईड आहे. थोडंसं आपण बघू शकतो की मग बॉलरच्या देखील मनामध्ये एक विचार होता की मग बॅटर आपल्याला अटॅक करणार आहे तर आपण कदाचित थोडंसं बाहेर जाऊया लांब जाऊया परंतु नाही लांब नाही गेले तर भरपूर लांब गेले आणि आता हाच चुकीचा खांब्याचा भोगायला लागू शकतो कारण की 1 रन मिळेल एक्स्ट्रा. टीमची टोटल 12च्या घरामध्ये जिंकण्यासाठी 22 धाब्यांची गरज पाहतोय आपण 7-22. पुन्हा एकदा हा पुन्हा म्हणजेच केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा गुन्हा आणि असा गुन्हा करून चालणार नाहीये. अशा प्रकारचा गुन्हा केला ना तर मग कुठेतरी तुम्हाला बंद केले जाईल. कुठे बंद केले माहीत नाही आहे परंतु सध्या तरी गुन्हेगाराला कुठे बंद करतात माहिती आहेत परंतु तुम्हाला मात्र अशा प्रकारचा गुन्हा करून चालणार नाही आहे कारण की जर तुम्ही अशा प्रकारचा गुन्हा केला तर मग तुम्हाला बंद केलं जाईल बॉलिंग करणं तुमच्या कर्णधाराच्या माध्यमातून. गोलंदाज महेंद्र कोल्हा पाहतोय आपण 2 वाईट हाताळले गेलेत. संघाची टोटल 13च्या घरामध्ये पोहोचले. आता 21 7-21 होऊ शकतोय मॅच जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू पाहूया आपण. चांगला बॉल टाकला खोल टप्प्यामध्ये चांगला परंतु तितका चांगलं शतरक्षण पाहतोय आपण. 1 रन्स आपण पाहिलं तर मग मिळेल. 1 रन्सने टीमची टोटल पाहिली आपण तर पोहोचली आहे 14च्या घरामध्ये. 14 झालेत. आता जिंकण्यासाठी आपण बघितलं तर 6 चेंडू आणि तब्बल धावांची गरज आहे ती म्हणजेच 20 धावा. आपण बघितल्या तर मग ज्याप्रमाणे 20 धावा दिसत आहेत मोठ्या दिसत आहेत परंतु या 20 धावा जर तुम्हाला चेस करायचे असतील ना तर मग आझाद यांच्या मनामध्ये कॅल्क्युलेट क्रिकेट नक्की त्यांना माहिती असेल 20 मध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे जर आपल्याला मॅच जिंकायची आहे जर नागल्या टीमला. परंतु बेलकट टीमच्या माध्यमातून कॅल्क्युलेट केलं तर त्यांना देखील माहिती आहे या 6 चेंडूपैकी आपल्याला कुठले चेंडू कसे टाकायचे आहेत. नक्कीच हे कॅल्क्युलेट क्रिकेट हे आताचं स्मार्ट क्रिकेट आहेत. आताचे जे क्रिकेटपटू आहेत ना स्मार्ट क्रिकेटचा वापर करतायत आणि विचार नक्कीच आपण पाहिला तर मग काय पाहूया मैदानाच्या आतमध्ये. दोन ओव्हर आपण बघितल्या तर 7-7च्याच सरासरीने धावा आल्या. रोशन बघा बॅटिंगमध्ये तर त्यांना संधी मिळाली नाही. आता बॉलिंगची संधी आणि मी आधीच म्हटलं होतं की हा खेळाडू आहे ना बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहिलं तर मग स्टार आहे. अक्षय कोल्हा आणि रोशन हे 2 महत्त्वपूर्ण स्टार आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग जे लिटिल स्टारमध्ये आपण बघितलं ते देखील स्टार आहेत. आपण रोशन त्यांना देखील पाहू शकतो. महेंद्र त्यांना देखील पाहिले आपण आणि बेलगडी संघाचे मोस्ट इम्पॉर्टंट स्टार आहेत आपण पाहू शकतो. तर आता बघूया परंतु आझाद आता नागल्या संघाचा तर मोठा सुपरस्टार आहे. पाहूया 20 धावा 26 बॉल हवेत परंतु पाहू शकते आपण गॅपमध्ये पडतोय. 2 धावा मिळतील आणि 2 पेक्षा जास्त घेणार नाही. रोशन यांना देखील माहिती आहे कारण की आझाद स्ट्राईक ठेवणार आहे तर मग 2 पेक्षा एक्स्ट्रा काही इथे विचार करणार नाही आहे. आणि 3 यांना आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे ची सुरुवात मात्र आपण पाहिलं तर मग मिळाली होती एक चौकाराने ती सुरुवात त्यांना नंतर पकड झाली नाही आहे. कुठेतरी आपण बघू शकतो की ते डॉट बॉल खेळले गेलेत ना त्याचं प्रेशर देखील झालं. आझादाने पण बघितलं 1 डॉट बॉल खेळला गेलाय परंतु 2 धावा आल्यात. आता 5 चेंडू आणि 18 धावा या मॅच जिंकण्यासाठी पाहतोय आपण. खेचून मारण्याचा प्रयत्न होता हलकास इनारेज बॉल मागे 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर टच करतोय बाउंड्री लाईनला आणि येईल चौकार. अशा की तशा धाबा आहेत नक्कीच यायला हव्यात आणि त्या आल्यात. समोर नाही तर मागे आल्यात परंतु चौकार आलाय त्या गोष्टीला खूप मोठं प्राधान्य आहे. चौकाराची नक्कीच बाउंड्रीची गरज होती आणि ती बाउंड्री मिळाली आहे. बघा जिथे 18 हव्या होत्या ना ते त्यापैकी आपण पाहू शकतोय तर 4 कमी झाल्या म्हणजे पहिल्या 2 बॉलमध्ये आपण पाहू शकतोय
तर आलेल्या 6 धावामुळे आता आपण पाहू शकतो की मग 14 धावा 4-14चा मुकाबला आहे. हा मुकाबला आपण पाहू शकतो ना तर शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला जाताना पाहायला मिळेल. जोपर्यंत आझाद मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अगदी आपण पाहू शकतो आझाद आहे ना तर तोपर्यंत या मॅचचा त्याने हिशोब केला आहे. आता त्यांना सूत्रपाठ आहे आणि आपण बघितलं तर गणिताचा पेपर जर तुम्हाला सोडवायचा असेल ना तर तुम्हाला सूत्रपाठ असायला हवेत. जर तुम्हाला सूत्रपाठ असतील तर मग किती कठीण पेपर असू दे की मग त्या पेपरला तुम्ही अगदी असं चुटकीमध्ये सोडू शकतायत पास होऊ शकतायत. पण पाहू शकतोय हा पेपर आता कशा प्रकारे पाठ केलाय आणि कशा प्रकारे सूत्रपाठ आहेत कशा प्रकारे सोडवला जाईल. बॉल मात्र बॅटवर परंतु शतरक्षकाचा एफर्ट्स क्या बात है. सुंदर कॅच अफलातून कॅच महेंद्रच्या माध्यमातून कॅच कंप्लीट फलंदाज बाद आहे. चला लगेच आमच्या अंपायरचा पुन्हा एकदा आमच्या तिसऱ्या अंपायरला हा बॉल पाहण्यासाठी पाय लागलाय का बघण्यासाठी. नाही इथून तर नक्की झाले परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमची डिमांड आहे आपण पुरी करूया. यस कोणाला नाराज केला जाणार नाहीये. येस आऊट आहे. भरपूर डिस्टन्स होता कारण की अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या जवळच होता आणि भरपूर डिस्टन्स होता. आणि आमचे कॅमेरामॅन प्रीत पाटील सांगतात की त्यांचा हात दाखवला एवढा मोठा अंतर होता. 2 हात दाखवले त्यांनी आता. प्रीत पाटील यांना नक्कीच टेपचा अंदाज नाही तर त्यांना नक्कीच टेपचा अंदाज देखील सांगितला असता. टेपचा अंदाज घेण्यासाठी मेस्त्री व्हावं लागेल परंतु प्रीत पाटील आमचे कॅमेरामॅन आहेत. सध्या तरी जाऊया आपण मग मॅचकडे. विकेट मिळाली आहे. विकेट आजची मोस्ट इम्पॉर्टंट नव्हती ती मिळवली आहे. आता प्रकाश आले बॅटिंग करण्यासाठी. प्रकाश यांच्याकडे आपण बघू शकतो बॅटिंग करण्याची शैली आहे कला आहे परंतु आता 3 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 14 धावा आहेत. बघा 1 विकेट आले पण असं नाही की मॅच संपली. मॅच आहे मित्रांनो अजून देखील आपण बघू शकतो मॅचमध्ये कहाणी पलटली जाऊ शकते बदलली जाऊ शकते परंतु आपण बघू शकतो मॅचला बदलणारी आता तशी बॅटिंग होईल का करावी लागेल. कोण करते का तसं प्रकाश करतील का. प्रकाश आपण पाहू शकतो तर मग आपल्या संघाला नक्कीच आपण पाहू शकतो विजयाचा प्रकाश दाखवतील का पाहूया. रोशन यांचा हा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटर झाले बीट बॉल झालाय मिस डॉट बॉल आणि इकडे आपण पाहू शकतोय तर या मॅचवर पूर्णपणे आता पाहू शकते तर मग पकड मोठी झाली आहे. पकड मोठी झाली कारण की 2 बॉल आणि 14 धावा. सुनीलचा जो स्पेल आठवा ना काय मेहनत केली होती सुंदर स्पेल केला टाकला गेला होता परंतु त्या मेहनतीवर पाणी फेडले थोडंसं. आपटून टाकलेला बॉल डॉट सुनीलच्या बॉलिंगवर नक्की ज्या मेहनतवर नक्कीच कुठेतरी पाणी फेडण्याचं कार्य केलं कारण की अशा प्रकारचे जे स्पेल असतात ना तर डेफिनेटली मॅच विनिंग स्पेल असतात परंतु अनफॉर्च्युनेटली आपण पाहू शकतो अनलकी राहिले थोडेसे सुनील कारण की त्यांनी केलेली मेहनत नक्कीच ती मेहनत वाया जाताना पाहायला मिळते. आणि अशा तऱ्हेने आपण बघितलं तर हा बॉल डॉट आणि सामना जिंकला जातोय. आपण पाहिलं तर टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडेने त्यांचं अभिनंदन करूया. आपण अतिशय चांगला खेळ केला आणि अतिशय चांगली बॉलिंग केली आणि मॅच मात्र ही जिंकली आहे. ओमसाई 444 नागले टीम नक्कीच आपले आभार व्यक्त करतोय. आपण श्री काणाई देवी चषकामध्ये जो सहभाग घेतला आणि या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर आज जो महत्त्वपूर्ण आपण पाहिला तर खेळ करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपले आभार. थँक्यू सो व्हेरी मच. आणि आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने.